भावाने इथं मूर्त्यांची एवढे भरले का ना मूर्त्या इथे कमी 100-200 मूर्त्या भरल्या सगळ्या बघा. मूर्त्या बघा केवढ्या भरल्या तिथं. आता बघा ही खंडोबाच्या रूपातल्या मूर्ती आहे बघा. ह्याला जी रुद्राक्षाच्या माळ आहे का नाही, ओरिजिनल रुद्राक्षाची माळ लावल्या ओरिजिनल. तर भावाने इथं साईबाबाच्या रूपातली पण मूर्ती आहे बघा. तर बघा तर वर बालगणेश पण आहेत सगळं. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आले रावणेश्वर मंदिरच्या बाजूला असलेल्या मोरयार्ट्स पाशी आले. तर बघा त्यांचा बॅनर आहे बघा मोरयार्ट्सचा. तर आता त्याच्याचबरोबर समोर असलेले हे मोरयार्ट्स इथंच आहे बघा. हे रावणेश्वर मंदिर आहे इथं. तर मोरयार्ट्सपाशी आम्ही आले. तर इथं आपण बघणार घरगुती गणेश मूर्त्या कुठल्या कुठल्या रूपातल्या आहेत आणि कशा मूर्त्या ते तुम्हाला चला दाखवतो आता. तर आत्ता आपण मोरयार्ट्सच्या इथं आलेला आहे. तर बघा हे बाहेर एंट्रीलाच त्यांनी असल्या एक नंबर मूर्त्या लावलेल्या आहेत त्यांना एंट्रोला. तर बाहेर मूर्ती आहेत बघा. ही या मूर्त्यांना कसली डिझाईन तीन केलं बघा. ही मोराच्या रूपातली मूर्ती आहे बघा, मोरापाशी बसलेली. तर बघा हे खड्यानं पूर्ण सजवलेली मूर्ती आहे सगळ्या बघा. शाल बिल दागिने बिगिने एक नंबर केलेले मूर्त्यांचं बघा. मूर्ती पण एक नंबर आहेत सगळ्या. बाहेरच लावल्या त्या मूर्त्या सगळ्या. तर बघा ही दगडूशेठ पण कसली सजवल्या बघा. पूर्ण सोनं लावल्या का वाटायला लागले. हे दागिने नाही सगळं. तर आत्ता आपण बाहेरच्या मूर्त्या बघितलेल्या सगळ्या. तर आता बघा कुठल्या मूर्ती आहेत काय चला दाखवतो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भावानं आत्ता आपण खालच्या सगळ्या मूर्त्या बघितल्या. आता वर जाऊन बघा कोणत्या मूर्त्या आहेत. चल पण आत्ता वर चालली बघा. आता वर मूर्त्या बघायला मूर्त्या. तर भावानं मूर्त्या बघा किती एक नंबर आहेत सगळ्या. हे मूर्ती पण एक नंबर आहेत सगळ्या. मूर्तीचं काम पण एक नंबर केलं आहे सगळं. तर मूर्त्या तर वरती पण मूर्ती एक नंबर आहेत. विना धरलेली ती मूर्ती. तर बघा ही साधूच्या रूपातली मूर्ती आहे बघा. ही पण एक नंबर मूर्ती आहे. तर बघा ही कृष्ण बसलेली मूर्ती आहे सगळी. तर बघा ही लालबागमधली मूर्ती आहे. अंबाबाईची प्रभाव आहे मागं. पाहून इथं पण बघा लालबागच्या मूर्ती आहेत बघा सगळ्या. लालबाग बसलेली सगळ्या मूर्ती आहेत इथं. तर बघा ही पण फेटा घालून बसलेली मूर्ती. ही पण भारी वाटते बघा मूर्ती. तर इथं लालबागची 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघा. आणि ज्या वर ठेवलेत का नाही भावानं या बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत सगळ्या. वर झालेल्या ठेवलेत का नाही या सगळ्या बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत भावा. तर भावानं इथं साईबाबाच्या रूपातली पण मूर्ती आहे बघा. तर बघा तर वर बालगणेश पण आहेत सगळं. रूपातले बालगणेश आहेत इथं बसलेले सगळं बघा. इथं साधूंची पण रूपातली मूर्ती आहे बघा इथं बसलेली. तर ही पण मूर्ती बघा कसली भारी वाटायला. तेवढी जायला डेंजर मूर्ती. तर बघा इकडे फेटा घातलेल्या पण मूर्ती आहेत बघा सगळ्या. तर बघा बालगणेश गाडी चालू त्याला कसला बघा. ही खंडोबाच्या रूपातली मूर्ती आहे बघा. ह्याला जी रुद्राक्षाच्या माळ आहे का नाही, ओरिजिनल रुद्राक्षाची माळ लावल्या ओरिजिनल. आणि फेटा पण ही ओरिजिनल ह्याचा फेटा आहे त्याचा सगळा. मूर्ती डेंजर आहे बघा ही पण. तर बघा यांचं काम बघा. खड्यांचं पूर्ण खडे दागिने बिगिने एक नंबर लावले सगळं मूर्तींना. बघा फेटा मूर्तीला. मोराचा पीस पण ओरिजिनल लावलेला आहे मूर्तीसने. फेटा बघा. या मूर्ती कसल्या एक नंबर वाटायला बघा. बघा सगळ्या एक नंबर अशा मूर्त्या सजवलेल्या त्यांनी. ह्यांच्यात दागिने पण एक नंबर पूर्ण बारीक नजरेनं काम केलेलं आहे. म्हणजे पूर्ण मूर्ती अट्रॅक्टिव्ह दिसण्यासारखं काम केलेलं आहे याने. तर बघा मूर्त्या पण इथे एक नंबर आहेत भावानं. तर भावानं इथं मूर्त्यांची एवढे भरले का ना मूर्त्या इथे कमी 100-200 मूर्त्या भरल्या सगळ्या बघा. मूर्त्या बघा केवढ्या भरल्या तिथं. जेवढं बघेल तेवढं कमी येतात मूर्त्या इथं. तर सगळ्या मूर्तींचं काम पण एक नंबर झालेलं आहे. फिनिशिंग पण एक नंबर आहे गणपतींचं. तर बघा ही सगळ्या मूर्ती गणपतीच्या आहेत सगळ्या. इतकंच नाही तर खाली पण यांच्या मूर्ती आहेत. तर खालचा पण व्हिडिओ तुम्हाला आता मग कशी दाखवलेला आहे. मूर्त्या बघा या. ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथांतरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे ध्येयचरिताय गाय गवराय गन्धर्वप्रियकृपे
तर भावानं आत्ता आपण मूर्त्या बघून बाहेर आलेला आहे. तर मूर्त्या पण इथे एक नंबर आहेत सगळ्या. तर आता तुम्हाला पण मूर्त्या जर घ्यायच्या असल्या तर इथे त्यांचा पत्ता बघा, हे मंगळवार पेठ बरोबर शिवाजी स्टेडियम रावणेश्वर मंदिरच्या बरोबर साईडला हे मोरे आर्ट्स म्हणून आहे. तर यांच्या इथे येऊन तुम्ही 100% घरातल्या मूर्त्या बघू शकता. तर एक नंबर मूर्ती आहेत सगळ्या. तर आत्ता आपण ब्लॉगचा एंड करत आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.